या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। गुलाल बुक्क्याची उधळण आणि दहीहंडी फोडून महाद्वारकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते। आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या हजेरी लावतात, तर विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात। गोपाळपूरच्या काल्या दिवशी या सर्व पालख्या आणि भाविक पंढरीचा निरोप घेतात। मात्र याच्या दुसऱ्या दिवशी पंढरपुरातील स्थानिकांचा उत्सव म्हणून महाद्वार काल्याकडे बघितले जाते। संत नामदेव महाराजांचे वंशज आणि संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात। पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या। या खडावा हरिदास घराण्यात मस्तकावर धारण करून महाद्वार काला साजरा करण्याची परंपरा आहे। यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज नामदास महाराज यांना दिंडीचा मान असतो। परंपरेप्रमाणे सोमवारी सकाळी 11 वाजता हरी महाराज नामदास हे दिंडी घेऊन काल्याच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर हरिदास घराण्यातील मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या खडावा पागोट्याने बांधण्यात आल्या। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 5 प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडण्यात आली। मंदिरातून महाद्वार घाटाने चंद्रभागेच्या वाळवंटात, तेथून कुंभार घाटावरून माहेश्वरी धर्मशाळा, मुक्ताबाई मठ मार्गे पुन्हा हा सोहळा काल्याच्या वाड्यात दाखल झाला। यावेळी ठिकठिकाणी गुलाल बुक्क्यांची उधळण, पुष्पवृष्टी करून दहीहंडी फोडण्यात येत होती। यावेळी हजारो भाविकांना काल्याचा महाप्रसाद वाटण्यात आला। महाद्वार काल्यानंतर आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।